बातम्या विस्तारानं। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी अत्यंत अशोभनीय वक्तव्य करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा आणल्यानं त्यांचं सदस्यत्व या अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्याचा प्रस्ताव विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मांडला। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। ही शिक्षा अत्यंत कमी असून त्यांना अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी। प्रस्तावात सुधारणा करावी, त्यामुळे समिती स्थापन करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालपत्रात कोणत्याही सदस्याचं निलंबन एका अधिवेशनापुरतंच करता येईल, त्यामुळे हा प्रस्ताव आणल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या कारवाईला पाठिंबा दर्शवला, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली। यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष सुरू केला। सत्ताधारी सदस्य ही घोषणाबाजी करत हौद्यात उतरले, त्यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मात्र कितीही गदारोळ झाला तरी सभागृहाचं कामकाज तहकूब करणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं, त्यामुळे गोंधळातच लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या। त्याआधी सभागृहाचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं। राज्यात भूजलामध्ये वाढणारं नायट्रेटचं प्रमाण, अकोला जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात सीटी स्कॅन आणि MRI मशीन बसवण्याची मागणी, कामगारांच्या विविध मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान कोणत्याही